हॅलो फ्रेंड्स, जय जनरल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही ठीक असाल आणि मस्त असाल. सो आज आहे 8 मार्च, म्हणजे आहे वुमेन्स डे. सो सगळ्या लेडीज आउट देअर, हॅपी वुमेन्स डे. बी स्ट्रॉंग, बी कॉन्फिडंट, बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ बिंग अ वुमन. आणि सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे परत एकदा. सो आज वुमेन्स डे सेलिब्रेशन किंवा वुमेन्स डे बद्दल मी बोलणारच आहे ब्लॉगमध्ये पुढे. आणि माझ्या नवीन सबस्क्रायबर्स खूप आहेत, सो त्यांच्यासाठी एक छोटंसं इंट्रोडक्शन देते मी. सो वेलकम टू माय चॅनल एव्हरीवन. माय सेल्फ विशाखा शहा. मी बेस्ड आहे पुण्यामध्ये. माझं मास्टर्स झालेलं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. माझं माहेर देखील पुण्यात आहे. येस, आय एम मॅरिड. आणि मी माझ्या इनलॉज सोबत आणि माझ्या नवऱ्यासोबत या घरामध्ये राहत असते. आणि मी वर्किंग वुमन आहे. मी प्रॉपर 9 to 6 जॉब करते आणि राहिलेल्या वेळात किंवा आवडतं म्हणून ब्लॉगिंग करते. सो येस, हे आहे माझं छोटंसं क्यूटचं असं इंट्रोडक्शन. पुढे माझं आता आंघोळ झालेली आहे. सो मी आता थोडंसं माझं स्किन केअर करता करता तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. चला तर मग पुढे. सो वेलकम टू माय चॅनल. आणि आंघोळ झालेली आहे. सो आता मी नवीन काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत, कारण 30s मध्ये आहे. सो एक तर हे मी विटॅमिन सी सिरम ॲड केलेलं आहे माझ्या नवीन स्किन केअर रुटीनमध्ये. सो मला पर्सनली असं वाटतं की मेकअप मी जास्त करत नाही, कारण माझी ती डिमांड नाही आहे आत्ता या मोमेंटला. ऑफकोर्स माझा चॅनल जर ग्रो करेल आणि माझ्या चॅनलची डिमांड असेल तर मी का नाही करणार, नाही का. सो ते एक आहे. आणि आय मोस्टली बिलीव्ह इन स्किन केअर, जे की मी आत्ता करायला लागली आहे. आधी तर मी काहीच करत नव्हते. मी नुसती पावडरसुद्धा लावायचे नाही कॉलेजमध्ये असताना. तर एवढी मी आळशी म्हणा किंवा टॉम बॉयश म्हणा किंवा वडेवर तुम्हाला जे म्हणायचं असेल ते. आणि येस, सो मी त्यावेळी काहीच करायचे नाही. आणि आत्ता मी ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत माझ्या स्किन केअरमध्ये किंवा माझ्या रुटीनमध्ये, जे की 5 मिनिट्स पण हार्डली लागत नाहीत तुम्हाला. सो वुमेन्स डे सेलिब्रेशनबद्दल बोलत होते मी. आज आहे वुमेन्स डे. सो बेसिकली असं सांगायचं झालं तर रिसेंटली मी आणि माझे घरचे आम्ही महाभारत बघतोय. महाभारत म्हणजे नवीनवालं महाभारत, जे मी तुम्हाला इकडे स्क्रीनशॉट टाकेल की कुठलं महाभारत म्हणते ते. मी आत्ता जे नवीन आलेलं आहे महाभारत ते बघत होते. आणि त्याच्यामध्ये पाहता पाहता कालच द्रौपदी वस्त्रहरणचा एपिसोड झाला, आम्ही पाहिला. त्याच्यामध्ये जे कृष्णांची भूमिका केलेली आहे सौरभ जैन यांनी, त्यांनी खूप मस्त आणि सुरेख अशी भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये. मला खूप आवडतात. ॲक्च्युली बिलीव्ह करायला होतात ते कृष्ण आहेत म्हणून, माहिती आहे. म्हणजे ही इज डुईंग अन ॲक्टिंग, पण त्यांच्याकडे बघून, त्यांचे डायलॉग डिलिव्हरी, त्यांचे डोळे बघून असं वाटतं की नाही यार, खरंच कृष्णच आहेत आणि ते आपल्याला सांगतायत, आपल्याला काहीतरी सुचवत आहेत. सो त्याच्यामध्ये ज्यावेळेस द्रौपदी वस्त्रहरणचा एपिसोड झाला आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल. त्याच्यामध्ये त्यांनी एक छोटासा मेसेज दिला आहे. अजूनसुद्धा आता हे 10 वर्षापूर्वी महाभारतचा हा टेलिकास्ट झाला होता. अजूनसुद्धा आपण शोषण होतं, बलात्कार होतात, सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोसायटीमध्ये काय चाललं आहे ते. आणि तुम्ही वुमेन्स डे सेलिब्रेट करताय. सो त्यांची मला ही गोष्ट खूप आवडली. ते म्हणाले की जोपर्यंत हे सगळं बंद होणार नाही या गोष्टी, तोपर्यंत तुम्ही कसं जगणार. आणि त्यांनी नंतर द्रौपदीला जाऊन समजवलं की तू फक्त तुझ्यावर हे झालंय, 5 पांडव असताना देखील तुझ्यावर ही गोष्ट झाली आहे तुझ्यासोबत. तर तू हा विचार कर, जर दुर्योधनचा काळ असेल किंवा त्यांचा काळ असेल, त्यावेळी त्यांच्या राज्यामध्ये बाकीचे जे सामान्य स्त्रिया आहेत त्यांचे हाल कसे होतील. सो त्याच्यासाठी तुला लढावं लागेल. आणि आपण इथेच चुकतो, नाही का, की आपण आत्ता आपल्या मे बी आपण दुसऱ्यांचा पण विचार करतो, पण आता वातावरण असं आहे की आपण विचार तर करतो पण आपल्याकडे काही पॉवर नाही आहे की आपण कोणासाठी काही करू शकू. त्यावेळी त्यांनी तो विचार केला, त्यामुळे त्यांनी दुर्योधनला माफ केलं. आणि तो पॉईंट मला खूप पटला तिकडे, की तुम्ही असा विचार करा की तुझ्यावर आत्ता अन्याय झालाय, पण त्यांच्या राज्यामध्ये जी सामान्य स्त्री असेल त्यांच्यावर तर किती अन्याय होईल. आणि हे बघता असं वाटतं की त्यांचंच राज्य चालू आहे, नाही का, कारण अजून सुद्धा स्त्रियांवर अन्याय होतच आहेत. सो येस, ही एक छोटीशी स्टोरी होती जी मला खूप, म्हणजे त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. पण हे बघा ना, म्हणजे कसं झालं, कालच एपिसोड आम्ही पाहिला. आणि असं नाही की आम्ही एक एपिसोड रोज पाहतो. आम्ही जस्ट जिओ हॉटस्टारवर रोज पाहतो. मग कधी 4 पाहतो, मग कधी 2 पाहतो, मग कधी 1 पाहतो.
पण आजच्या डेला म्हणजे आज वुमन्स डे आहे आणि आमचा कालच वुमन्स डेचा एपिसोड झाला. सो येस, हे जे मी आता लावलं हे जेल होतं बाय द वे, हे होतं ॲलोवेरा जेल, जे की मला खूप सूट झालं आहे. सो मी काही चेंज करत नाही आत्ता. फक्त ज्यावेळेस थंडी असते त्याच्यामध्ये मी विटॅमिन ईची गोळी टाकते आणि ते अजून जास्त हायड्रेटिंग होतं आणि ॲलोवेरा जेल लावल्यावर मला असं खूप छान वाटतं. सो येस, आणि ही छोटीशी स्टोरी होती. सो आय डोंट नो, मी एवढी मोठी नाही आहे किंवा मी हे पण नाही आहे की या गोष्टीवर बोलू शकेल. बट येस, मला असं वाटतं की जे त्यांनी सांगितलेलं आहे, जो मेसेज त्यांनी त्यावेळी दिला होता तो अजूनसुद्धा आहे. सो आपण हा विचार केला पाहिजे. आणि येस, सो हे आहे हा छोटासा व्हिडिओ. सगळ्यांना परत एकदा हॅपी वुमन्स डे. आजच्या दिवशी नाही तर प्लीज सगळ्यांचं रिस्पेक्ट करा आयुष्यभर, मी तर म्हणेल. आणि जे काही चाललंय, जे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, ते आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया सगळ्या मिळून. आणि त्याच्यामध्येच आपलं वुमन्स डे ॲक्च्युअल सेलिब्रेट होईल असं मला वाटतं. सो येस, आणि लिप बाम लावते मी. हा हायफंडचा नवीन लिप बाम लावायला सुरुवात केलेली आहे. आणि हा आहे माझा छोटूसा व्लॉग मोठ्यामध्ये, कारण आज ॲक्च्युली मला या नोटवर चालू करायचा होता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती की अशी की मी गीता वाचते सध्या. सो गीता वाचताना पहिलं एक अध्याय आहे फर्स्ट, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम पॉवर काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे आजकालच्या लँग्वेजमध्ये. आणि ती सुप्रीम पॉवर काय आहे ती जाणून घेण्यासाठी त्यांनी एक क्वेश्चन केला होता. तुम्हाला माहिती आहे की तुमचा जन्म या पृथ्वी तलावर कशासाठी झालेला आहे. सो मला इतका प्रश्न पडला त्या गोष्टीबद्दल की मला त्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला नाही की ॲक्च्युलीमध्ये का आपला जन्म झाला ना या पृथ्वी तलावर, काय रिझन असू शकेल हे कोणालाच माहीत नाही आहे. मला तरी माहीत नाही आहे. बाकीच्यांना ज्यांना माहिती असेल तुम्हाला प्लीज कसं उत्तर मिळालं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो मी त्या दिवशी असा विचार केला की आपण जोपर्यंत या क्वेश्चनचा आन्सर मिळत नाही तोपर्यंत मी पुढे गीता वाचणार नाही. असं मी त्यावेळी हे केलं होतं की नाही, मला ह्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे मगच मी वाचणार. पण बोलता बोलता असंच माझ्या हस्बंडने मला सांगितलं की कधी कधी पुढे गेलो ना आपण की बरीचशी उत्तर मिळतात म्हणून. सो त्यावेळी मला असं क्लिक झालं की अरे दॅट्स राईट, की मे बी मी अजून पुस्तक वाचायला लागले की मला या क्वेश्चनचा आन्सर नक्की मिळेल की माझा जन्म या पृथ्वी तलावर का झालेला आहे. सो मी जास्त या गोष्टीमध्ये एज्युकेशन नाही आहे माझं. जर माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल, कुणाला काही वाईट वाटलं असेल तर सॉरी, मला माफ करा, मिच्छामी तुकडम. आणि होपफुली सगळेजण खूप मस्त असा सेलिब्रेट करतील. सो हे सनस्क्रीन लावते. आजकाल सनस्क्रीन लावायला पाहिजे, कारण हार्मफुल रेज आधी लावत नव्हतो आपण, मी तर लावत नव्हते पण मी आता लावायला लागली आहे. सो येस, परत एकदा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू, लव्ह यू ऑल, बाय.